मित्रांनो, फायनली पुन्हा एकदा जुलै महिन्यातला शनिवार आणि रविवार आलाय. तर आम्ही पुन्हा एकदा ताम्हिणी घाटाकडे प्रस्थान केलेलं आहे. तर आज आमची ही सगळी ऑफिसची टीम आहे. तर तुम्ही बघू शकाल आमच्या राईट साईडला बसलेले आहेत आमचे एन्व्हायरमेंटचे हेड सस्ते साहेब. त्याचप्रमाणे तुम्ही पाठीमागं बघू शकता हे आमचे क्वालिटीचे हेड अभिजित सर. त्याचप्रमाणे हे आमचे ॲडमिनचे हेड भैरवनाथ भुजबळ साहेब. असे आम्ही 4 जण आमच्या एका गाडीमध्ये आलेलो आहे आम्ही. तर अजून आमच्या 2 गाड्या पुढे गेलेल्या आहेत. आम्ही थोडंसं CNG साठी थांबलेलो आहे. तुम्ही बघू शकाल ह्या ठिकाणी CNG ला लाईन लागलेली आहे. आम्हाला कुठं भेटला नाही हडपसरमध्ये, थोडंसं उशीर झाला आम्हाला. तर आता आम्ही ताम्हिणी घाटात चाललेलो आहे. तिकडचे धबधबे आणि तिकडचा निसर्ग कशा पद्धतीचा आहे आपल्याला बघायचं आहे. सेकंड टाईम आहे आम्ही ज्या ठिकाणी चाललेलो आहे. तर ते लोकेशन आणि तिथलं एक वॉटरफॉल आहे, धबधबा आहे, तो आपल्याला एक्सप्लोअर करायचा. आपल्या नशिबात जर तो वॉटरफॉल असेल तर नक्कीच आपल्याला दिसेल. तर आपण चला बघूया पुढे जाऊन. तर आपल्याला कशी ट्रिप होते ते बघूया आपण. तर फायनली मित्रांनो, आज आम्ही सारोळ म्हणजे ताम्हिणी घाटामध्ये आम्ही आलेले. हे आमचे परम मित्र प्रसन्नजी फाटक साहेब आहेत, आमचे अकाउंट हेड. असे आमचे ऑलरेडी 10 ते 12 लोक पहिले आले होते. तर ही आमची गाडी आत्ता आली, हे तुम्ही बघू शकता. तर ही आमची गाडी आल्यानंतर मटन सांगा ह्याच्यामध्ये आमचं सगळं मटेरियल होतं, ते सगळे आमची वाट बघत होते. त्याचप्रमाणे हा आमचा अनंत सुद्धा आहे, हा सुद्धा अकाउंट डिपार्टमेंट आहे. आम्ही सगळेजण खूप दिवसातनं आलेलो आहे. ह्या ठिकाणी वातावरण अतिशय सुंदर आहे. तुम्ही ह्या बघू शकता माझ्या पाठीमागं ह्या ज्या गाड्या आहेत त्या. मित्रांनो, तुम्हाला सांगायचं होतं की प्रत्येक शनिवार रविवार हा आम्ही बाहेर फिरण्यासाठी निसर्गात येत असतो. तर आज आमच्या स्टाफची पार्टी होती. स्टाफचं आम्ही एक फार्म हाऊस होतं, त्या ठिकाणी आलो होतो. तर हा आमचा प्रवीण, हा एक आमचा जिगरी मित्र आहे. हा सुद्धा पार्टीला आपल्याला जॉईन झालेला आहे. हे असे आम्ही एक 10 ते 12 जण आम्ही एकदम जिगरी मित्र आलेलो आहे. तर आता बघूया पुढचं एन्जॉय कशा पद्धतीने होतोय. इथलं वातावरण जे आहे, पाठीमागचा तुम्ही डोंगर बघू शकता. या ठिकाणी साऊंड सिस्टम सुद्धा व्यवस्था केलेली आहे. तर चला पुढचा एन्जॉय आपण. आता आपल्याला खूप काम आहे, स्वयंपाक करायचा आहे, अजून आपल्याला भाकरी करायच्यात, त्याच्यामुळं पुढचा एन्जॉय आपण करूया. चला. तर हा तुम्ही बघू शकता हा आमच्या मित्राचा फार्म हाऊस आहे ताम्हिणी घाटामध्ये सारोळे या गावामध्ये. तर ह्या ठिकाणी साऊंड सिस्टम लावून ही आमची सगळी मित्रमंडळी एन्जॉय करत आहेत. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आमची ही बसायची जागा आहे. त्याच्यानंतरनं हा जो हॉल आहे, आम्ही सगळेजण आता ह्या ठिकाणी हॉलमध्ये संध्याकाळी झोपणार आहे. तर तुम्ही बघू शकता, तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. तर आम्ही हॉटेलमध्ये नाही आहे, आम्ही स्वतःचं जेवण आम्ही स्वतः करणार आहे. तर आम्ही त्या ठिकाणून इथं सगळं पार्सल तिकडनं घेऊन आलो होतो. म्हणजे इवन भाकरी भाजीसुद्धा आम्ही करणार आहेत. तर तुम्ही पाहू शकता इथं आमची काही मित्रमंडळी आहेत. ऑलरेडी आमची इथं अगोदर आली होती. यांनी मस्तपैकी चूल पेटवलेली आहे आणि चूलवर आता मस्तपैकी आपण मटण शिजवणार आहोत. अशा आमच्या सगळ्या पद्धतीनं हा आमचा एक खूप चांगला असा ग्रुप आहे. समीर भाई, हा आमचा समीर आहे. हा समीर आहे आमचा, हा आजचा मेन कुक आहे आमचा. त्याच्यानंतर हे सोमनाथ साहेब आहेत. सोमनाथ साहेब, त्याच्यानंतर किरण भाऊ. याच्यानंतर आपला मोसिन आहे, आपला मोसिन या मटनसाठी. हा मटनसाठी स्पेशल आज ती माणसं आणलेली. फक्त पातेलं काढा, हे काढा, फक्त ताट काढा, वरचं ताट काढा, फक्त ताट काढा, वरचं ताट काढा, फक्त भात देतो. ओके. हा अभि, आता त्याची भाकरीची तयारी चालू आहे. तर आपल्याला एकदम मस्तपैकी गरमागरम ज्वारीची बाजरीची भाकरी आपल्याला तो तयार करणार आहे. आपण त्याचीच प्रतीक्षा करतोय. तर आमच्या ग्रुपमध्ये सर्व काही स्वतः हातानेच बनवलं जातं. म्हणजे भाजी बनवणारे स्पेशल व्यक्ती आहे, भाकरी बनवण्यासाठी स्पेशल व्यक्ती आहे, राईस बनवणारा व्यवस्थित तो स्पेशल आहे. भाकरीचं काम चालू झालेलं आहे. हे बाजरीचं पीठ आहे,
इकडं चूल आहे, इथं तवा एकदम गरम करून ठेवलेला आहे, तर तुम्ही बघू शकाल. तुम्ही पाहू शकता हा आमचा समीर. ह्यानी सुद्धा कालची रात्रीची जी आमची भाजी बनवली होती आणि राईस बनवला होता. सस्ते साहेब आणि समीर आणि मोहसिन हे दोघा तिघांनी आपल्याला मस्त भाजी बनवलेली होती. त्याचप्रमाणे सकाळी नाश्त्यासाठी कांदा पोहे सुद्धा खूप छान बनवले होते. हे बघा मटण. वाव, येस, नाईस. हा बघा ना जरा. आता ह्या ठिकाणी हे किचन आहे आपलं. तर हे पाठीमागं बघा. वाव, हा सगळा डोंगर, सगळी भात शेती आहे या ठिकाणी. जबरदस्त व्ह्यू आहे, अतिशय चांगलं. हे बघा, हे बघा. तवा लय बारीक आहे. वाह. तर अशा पद्धतीनं आमच्या सगळ्या ग्रुपच्या वतीनं जेवण तयार केलं जातं. आज आम्ही हा भाकरी करतोय. तर त्याने आता मस्त कडक भाकरी बनवली. त्याला मी कडक भाकरी बनवायला सांगितली होती. तर समीरने मला ताट वाढलं सगळं टोटल. तर आता ते जेवणाचं नियोजन बस. ओके, थँक्यू. लिंबू, कांदा, भाकरी. एका माणसाला हाकलून दिलं होतं. गुड मॉर्निंग मित्रांनो. पहिला दिवस झालेला आहे आमचा. सकाळची मॉर्निंग झालेली. आता 10 वाजलेत. आमचे सगळे मित्रमंडळी आता एक सिक्रेट वॉटरफॉलकडे चाललेलो आहे आम्ही. हे आमचे सगळे मित्रमंडळी आहेत. तर हा वॉटरफॉल शक्यतो तुम्हाला माहीत नाही आहे, कारण इथले ज्या व्यक्तीच्या आम्ही फार्म हाऊसवर आलेलो आहे त्याच माणसांना फक्त माहिती आहे. तो आपण आता व्हायरल करणार आहे, बघायचं आपण. तर आता वॉटरफॉल त्या ठिकाणी कशा पद्धतीने आहे तर तुम्ही बघू शकता. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. हो दे तर तुम्ही बघू शकता. तर आता आम्ही चालवलो इकडच्या साईडने ह्या सारोळ गावामध्ये. हा, तर ह्या ठिकाणी पाठीमागं भैरवनाथाचं मंदिर आहे. आपण ह्या ठिकाणी आल्यानंतर त्या मंदिरात सुद्धा दर्शन घेऊ शकतो, पण आम्ही थोड्या वेळाने जाणार आहे त्या ठिकाणी. इमानदार शेती सांगतो, सगळं सांगतो. तुझा चेहरा बघून असं वाटलं की बाबा लांब जायचं, लांब आता असं गेलं ना त्या माळावरून सरळ पुढे जायचं. पुढे एक धबधबा आहे. तिकडे तिकडे चाललंय मी आता तिकडून आलो इकडे. पाणीच आहे ना, पाणी आहे सर. एक नंबर. गेल्या वर्षी आलो होतो ना आम्ही. हा, त्या धबधब्यावर मस्त मजा पाहायला. आता बोला सर. सगळे आपण चाललेलो आहोत. हा अमेनोचा स्टाफ आहे सगळा. सगळे सस्ते साहेब आहेत जे एन्व्हायरमेंटचे हेड आहेत. मी अकाउंट्सला एजीएम आहे. हे राऊत साहेब आहेत, हे स्टोअरचे एजीएम आहेत. सोमनाथ जाधव आहे, आमचे अनंत सातपुते आहेत. त्यांचं गाव हे सारोळ म्हणून एक इथे गाव आहे छोटंसं. त्या गावात आम्ही रात्री मुक्कामाला होतो. आम्ही सगळा अमेनोराचा स्टाफ आहे आणि तिथलं एक प्रायव्हेट वॉटरफॉल आहे इकडे. हा एक छोटा रस्ता त्या वॉटरफॉलला जातोय. आता माझे सगळे मित्र आहेत, आम्ही सगळे पुढे चाललेलो आहोत. पुढे आमचे सस्ते साहेबांनी हे थोडं वाट रिकामी करायला गेले. छोटीशी पायवाट चालू झालेली आहे आणि पुढे पाणीचा फ्लो आहे बघा. आता पुढे पाणी आहे, पाण्यातून जायचं परत पॅन्ट.
चला आता आपण या मध्यंतरी आलेलो आहे. इकडे डोंगर सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहेत. हे डोंगर आहे बघा असे. हे पुण्यापासून फक्त 50 किलोमीटर हे असं जे वैभव आहे, हे वैभव बघायला खूप आनंद मिळतो मित्रांनो. हा निसर्गाची एक लीला आहे, अमय आहे की इथे मुळशीच्या खाली पाऊस नाहीये, पण आज इथे एवढा पाऊस आहे आणि हा पावसाचा आनंद हा माझा सगळा स्टाफ घेत आहे. आता आम्ही पुढे निघालेलो आहे सगळे. पडत नाहीये. आपणही आनंद घ्यायला या. तर तुम्ही बघता मित्रांनो, आम्ही गोप्रो पुढे घेऊन आलेलो आहे, पण आमचे सगळे मित्रमंडळी मागच्या साईडला आहेत. ते म्हटले पाण्यातनं शूट करायचं, तर आपण आता पाण्यातनं शूट करतोय. तर ते सगळे येतील आता आमच्या मागे. तुम्ही बघू शकता माझा मित्र मोहसिन मला सपोर्ट करतोय. गोप्रो भिजू नये म्हणून आम्ही अशी छत्रीवरती घेतलेली. पाणी रे पाणी तेरा रंग कैसा. कांदा लावायच्या वेळी घरी मजा येते. वसंत फुलताना प्रेमात रंग यावे, प्रेमात रंग भरताना दुनेला हे कळावे. हृदयी वसंत फुलताना प्रेमात रंग यावे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, मध्ये सारवा गावातनं पुढे 10 मिनिटाच्या पायवाटनंतर ना असा हा जंगलातनं रोड जातोय. थोडंसं पाणी लागलेलं आणि तर पाऊस आज दिवसभर पडतोय आणि आता हा पाऊस काय अजून उघडलेला नाही आहे, तरी पण हा वॉटरफॉल बघण्यासाठी सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही खास हा वॉटरफॉल बघण्यासाठी चाललेलो आहे. डोहात ना आम्ही चाललेलो आहे. पाण्यात डोह दाखवा साहेब त्यांना. वाव, हे पाणी ते हे पाणी. तर तुम्ही बघू शकता फायनली आम्ही पाण्याच्या रस्त्यातून आलेलो आहे. पुढं झाड पडलेलं आहे. आता त्या झाडाच्या बाजूने आपल्याला जायचं आहे सगळेजण. मोहसिन मला हा सपोर्ट करतोय. थँक्यू सो मच मोहसिन, तू छत्री आणली. आपला गोप्रो भिजला असता. तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी कशी झाड पडलेलं आहे आणि ही साईडनी बाजूने आपण चाललोय सगळेजण. किरण पाय का पाय खाली बघा. स्वच्छ पाणी, नैसर्गिक पाणी आणि याच्यात हा मनमुराद आनंद लुटताना आप्पा आप्पाचा नाद नाही करायचा. अशा बघू शकता नैसर्गिक स्विमिंग टँक. आपली छोटी बालकं जी आहेत ती कसे आनंद घेत आहेत बघा पाण्याचा. कॅमेरा कॅमेरामन मोहसिनसह बंद ते जास्त नाही घेत. हो राऊत साहेब, बंद झाला. बंद चालू आहे. हे आपले सावंतसाहेब आणि आप्पा येत आहेत. सस्ते साहेब, इथलं गाईड करा तुम्ही. तर ह्या नैसर्गिक स्विमिंग पूल मधून आलेले सर्व आमचे मित्रमंडळी आणि अभिजित ढवळे महाराज. नाही काय उपयोगायचे नाही. इंदुरकर महाराजांचा वारसा चालवणारे अभिजित ढवळे महाराज. ऑफ करून परत चालू कर. आता हे झाड भलं मोठं पडलेलं आहे या ठिकाणी, तर इथल्या गावकऱ्यांनी ते कापले रस्ते येऊ नये म्हणून. आता असं लोकांना असं ह्या झाडाखाली यावं लागते. जो लंबे है वो ऊपर से जा सकते हैं. मागं पण पडलेले आहेत. अजून आवाज आहे ना धबधब्याचा, इथं यायचा आवाज.
हो चला तो बघ पाणी पाणी बघ पाणी बघ पुढे हो सर खेकडा थांबा बार काय त्याला मारा त्याला जगू द्या जय शंभो जय शंभो नारायण फोटो काढला खेकडा आलता हो फोटो काढला का माझा तुम्ही बघत आहात ज्याची आतुरतेने आपण वाट बघत होतो समोर पांढरा शुभ्र धबधबा हा धबधबा खरंच कुणाला माहित नाहीये गेल्या वर्षी सुद्धा आम्ही ह्या धबधब्याच्या ठिकाणी आलो होतो वाट सुद्धा अतिशय सुंदर घनदाट जंगलातनं आहे आणि ह्या ठिकाणी बिलकुल गर्दी नसते तुम्ही बघू शकता हा धबधबा नक्की कोठे आहे हे तुम्हाला नक्कीच मी सांगेल त्याच्यासाठी तुम्हाला माझा चॅनल सबस्क्राईब करावं लागेल वाव सुपर्ब सुपर्ब या ठिकाणी अशा घनदाट वाटेतून आपल्याला हळूच पाय आवरून तावरून चालायचं आहे तुम्ही बघू शकता माझी चप्पल तुटल्यामुळं मला जरा थोडंसं जपून चालावं लागतंय तर ह्या ठिकाणचा नजारा जर तुम्ही बघितला खरंच तुम्ही मला विचारणार प्रॉब्लेम काय झाला माझी चप्पल तुटलेली आहे त्याच्यामुळे आमचे सहकारी सगळे पुढे गेलेले आहेत आणि मला एकदम पाय जपून चप्पल पाऊल टाकावं लागतंय कारण खडे खूप टोचत आहेत अंगाला तुम्ही बघू शकता हा आता तुम्हाला नजारा दाखवतो याच बघा कसा पांढरा शुभ्र धबधबा पाठीमागं दिसतोय आता आपण लवकरच त्या धबधब्यापाशी जाणार आहे तुम्ही बघू शकता आमचे सर्व मित्रमंडळी या ठिकाणी वर्षाभराचा एकदम मस्तपैकी आनंद घेत आहेत ते आमचे भुजबळ साहेब आहेत मोहसिन भाई आहे सॅम भाई पण आहे आमचा तुम्ही बघू शकता सोमनाथ आधी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आजची ट्रिप खरंच चांगली झाली आणि हा वॉटरफॉलमध्ये तुम्ही बघू शकता हा जास्त करून कोणाला माहीत नाही आहे त्यामुळं ह्या ठिकाणी एकही माणूस नाही आहे तर नक्कीच मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला ह्या वॉटरफॉलची लिंक आणि पत्ता देईल तुम्ही नक्की ह्या वॉटरफॉलला व्हिजिट द्यायचं आहे
एक नंबर. पाणी जायचं रे काका. पाणी जायचं रे. तर फायनली मित्रांनो आम्ही सिक्रेट वॉटरफॉल आलेलो आहे. हा धबधबा कुठं आहे, हा वॉटरफॉल कुठं आहे कोणाच माहीत नाही आहे. जर ह्याची कुणाला माहिती पाहिजे असेल तर माझा चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा. तुम्ही बघू शकता. मागे घे ना का देऊ मागे घे व्हिडिओ काढा. सोमनाथ सर, हो सोमनाथ सर, तुम्हाला आठवते का करत आहे ॲनाकोंडा सगळे कुठे भेटतोय का नाही ते. तुम्ही एक नंबर वातावरण आहे. आमचे स्टोअरचे राऊत साहेब आहेत, त्यांनी इतकी मस्त अरेंजमेंट केली की हा प्रायव्हेट धबधबा त्यांनी शोधला होता. हा त्यांच्या चॅनलला सगळ्यांनी लाईक करा आणि हा धबधबा जे शोधून दाखवेल त्यांना आमच्या मंडळातर्फे एक आयफोन फ्री मिळणार आहे. हे मी आता डिक्लेअर करतो. आप्पा लाईक. आपण परतीच्या वाटेकडे चाललेलो आहे. हा चप्पल आणि पाणी काढतो. हो हे घ्या. नॅचरल नॅचरल नॅचरल. समृद्ध भाऊ आले का? आले आले आले. हो समृद्ध भाऊ एक फोटो काढू सगळा आणि सकाळला देऊ. पलीकडे बरोबर. आबेच्या मागे झाला, आबेच्या मागे झाला. आबेच्या पाणी कमी झालं. कमी झालेलं तर नमस्कार मित्रांनो, फायनली आम्ही पुन्हा परतीच्या वाटेला निघालोय. मस्तपैकी धबधब्यामध्ये आंघोळ केली. धबधब्याच्या हो बेकार हो साहेब. अकोल्याचा वाघ आला. अकोले गावचा वाघ आला. यायला एक तरी व्हिडिओ चांगला येऊ द्या. सगळे परत काढा, परत काढा. आला पुन्हा परत महाग आला. आलो होतो ते पहिलं परत आपल्या बरोबर चाललंय ते. सोमनाथ परत गेला. आपल्या बरोबर आलो होतो पहिलंच. दाद्याला घ्या, दाद्याला घ्या. ॲनाकोंडाची सर्चिंग चालू आहे. ॲनाकोंडा सगळे सुकलेले आहेत. ॲनाकोंडा सुकलेले आहेत. बरं मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला जो सारोळे गावपासून एक 10 मिनिटाच्या अंतरावर असलेला प्रायव्हेट धबधबा ह्याचा ट्रेक आमचा झालेला आहे. रेवणनाथ राऊत, आमचे सस्ते साहेब आणि माझी पूर्ण टीम. आता सगळ्यांची नावं घ्यायची गरज नाही आहे. मागाच्या ब्लॉकमध्ये आम्ही सगळ्यांची नावं घेतलेली आहेत. इतकं मस्त आलेलं आहे. ह्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा आहेत, त्यातमध्ये हा प्रायव्हेट धबधबा. आणि आम्ही आज जे वातावरण बघितलं, आम्हाला पाऊस, ऊन, वारा सगळं भेटलेलं आहे. आणि ह्या ट्रेक इतका एक नंबर झालेला आहे. त्याबद्दल मी माझ्या सर्व ग्रुपचं खूप. आमचे सहकारी संदीपाप्पा राऊत यांनी सारोळे गावा येथील प्रायव्हेट असा धबधब्याच्या येथील ट्रेकचे आयोजन केले होते. तरी आम्ही कंपनीतील सर्व 15 ते 20 सहकारी आज त्यांच्यासोबत इथे ट्रेकसाठी आलेलो होतो. येथील धबधबा हा खूपच पाहण्यासारखा आहे. इथं गर्दी पण खूप कमी असते. तरी आपण सर्वांनी येऊन येथील निसर्ग सौंदर्याचा लाभ घ्यावा
आणि जर काही कोणाला माहिती असेल या ट्रेक संदर्भात तर ते आपल्या संदीप राऊत यांचे सहकार्य घेऊ शकतील. तरी त्यांचं पुन्हा एकदा आभार. असेच त्यांनी दरवर्षी ट्रेकचे नियोजन करत राहावे, आम्हा सर्वांना सहभागी करत राहावे. धन्यवाद. या चॅनलला सबस्क्राईब करता. सर्वांना सांगण्यात येतं की हा एकदम शांत निसर्गरम्य धबधबा आहे. तुम्ही पण निश्चित भेट द्या. सारोळे गावाच्या आसपास आहे. तिथल्या लोकल लोकांना जर तुम्ही विचारलं तर ते निश्चित तुम्हाला व्यवस्थित गाईड करतील. फक्त एकच आहे की तुम्ही इथे येऊन दंगा जास्त करू नका, स्वच्छता ठेवा, घाण जास्त करू नका. अशा पद्धतीनं ते आहे, कचरा करू नका. आणि सुंदर धबधबा आहे. निश्चितच तुम्हाला पण आवडला असेल. हा ट्रेक बघा. आणि तुमच्यासाठी आम्ही नवीन ब्लॉग. आमचे मित्र संदीप राऊत यांनी सारोळे येथे मुळशी ठिकाणी अत्यंत सुंदर असा धबधबा, जर खरंच तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल ह्या निसर्गरम्याचा अनुभव तुम्ही घेतला पाहिजे. तो आम्ही घेतलेला आहे. आणि हा धबधबा फक्त संदीप राऊत यांच्या मार्फत आम्हाला ह्या ठिकाणी मार्गदर्शनाचं काम त्यांनी केलेलं आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ शेअर करा. आणि निसर्गरम्य पुन्हा नाही, पण हा फक्त निसर्गरम्य आम्हाला संदीप राऊत सरांनी या ठिकाणी दाखवलेला आहे. त्याचं मनापासून आभार, धन्यवाद. लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. शेअर करा. बोल ना. याला गरज टाकायला चला. मैत्री कशी असते. हा स्टाफ आहे आमचा. जाताना आमच्या राऊत साहेबांची चप्पल तुटली होती, पण ही मैत्री असते. ह्या राऊत साहेबांना आमचा प्रवीण बल्लाळ यांनी खांद्यावर घेतलेला आहे. आणि ही वाट पाहण्याची किती चांगल्याने चालू आहे. आणि ही मैत्री कधी टिकावी. हा, ही मैत्री खरी असते की आज आमच्या राऊत साहेबांना प्रवीण बल्लाळ याने ह्याच्यावर घेतलेलं आहे खांद्यावर, आणि हे चाललेलं आहे पाण्यातलं. ही मैत्री आणि ही दोस्ती. हे गाणं होऊन जाऊ दे. चला सगळ्यांनी मिळून. हे आत्ता दाद्या पुढं चल, थोडंसं अंतर. हा 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 हा. रावसाहेब ट्रेकिंग खूप जे ग्रुप आहेत त्यांचे त्याप्रमाणे करतात. आजचा पण ट्रेक खूप आवडला सर्वांना. आणि सर्वांतर्फे त्यांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. आमच्या या चॅनलला सबस्क्राईब, लाईक अँड शेअर हे जरूर झालं पाहिजे. आमचा चॅनल हा एकदम हाय लेवलला गेला पाहिजे आणि ह्याच्यामुळं सगळ्यांना मोटिवेशन भेटलं पाहिजे. सगळे ट्रेकिंगला आले पाहिजे, सगळे फिरायला आले पाहिजे. व्हेरी गुड. बसा. सर चला सगळ्यांना चला बाय.
काय गाईड्स, आता आम्ही निघालो आहोत पुढच्या प्रवासाला. धन्यवाद. एन्जॉय युअर लाईफ. Enjoy your life. Enjoy your life. Free. Nice speaking. Enjoy your बाय. बहुत अच्छे. फिर मिलेंगे. बहुत बढ़िया.